संजय राऊत हे मानसिक रुग्ण आहेतच हे आपल्या सर्वांना कल्पना आहे, परंतु आता मात्र त्यांच्या मानसिक आजाराचा पुढचा टप्पा त्यांनी गाठलेला आहे। त्यांना आता हॅल्युसिनेशन व्हायला लागले, म्हणजेच ज्या गोष्टी घडलेल्याच नाहीयेत त्या घडलेल्या आहेत असं ते धडधडीतपणे सांगू लागलेले आहेत। त्यांनी शिंदे साहेबांबद्दल सांगितलं की ते दिल्लीला जाऊन त्यांनी अमित शहांचा कशा पद्धतीने पूजा केली हे त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं की त्यांना काहीतरी तिसरी शक्ती प्राप्त झालेली आहे आणि त्यांना ते सगळं दिसत होतं। संजय राऊतजी ही मानसिक आजाराची लक्षणं आहेत। ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्या घडल्यात असं ते ठामपणे सांगू लागलेले आहेत। माझी त्यांच्या घरातल्यांना विनंती आहे की या व्यक्तीला उपचाराची गरज आहे, याला डॉक्टरकडे जाऊन दाखवा। त्यांच्या पक्षाला सुद्धा सांगू इच्छिते की हा माणूस वाटेल ते बरळत सुटलेला आहे, याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि तो वाढत चाललेला आहे, त्यामुळे त्याला आता थांबवा। माझी माध्यमांनाही विनंती आहे की ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्या हा व्यक्ती सांगू लागलेला आहे, धडधडीतपणे खोटं बोलायला लागलेला आहे, त्यामुळे या व्यक्तीला मानसिक आजारावर उपचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे। संजय राऊतजी लवकर बरे व्हा।